रामकृष्ण हरी. आपलं भक्तिसार या चॅनलमध्ये स्वागत आहे. सीतामाता आणि हनुमान यांची भेट. लंकेचा राजा रावणाने सीतामातेला अपहरण करून आपल्या अशोक वाटिकेत कैद करून ठेवले होते. सीतामाता रोज रामाचे नाव घेत बसायच्या. हे राम, तुम्ही मला कधी न्यायला याल, असा त्यांचा अर्थप्रश्न होता. राम लक्ष्मण यांना सीतेची ओढ लागली होती. त्या शोधासाठी हनुमान समुद्र ओलांडून लंकेत गेले. समुद्रावर उडी मारताना पर्वत, राक्षस, राक्षसी यांना हरवत हनुमान पुढे गेले. त्यांच्या हृदयात फक्त एकच ध्यास होता, सीतामातेला शोधायचं. लंकेत शिरून हनुमानाने सर्वत्र पाहिलं. शेवटी त्यांना एका सुंदर बागेत अशोक वाटिकेत सीतामाता दिसल्या. त्या उदास बसल्या होत्या. हनुमानाच्या डोळ्यात पाणी आलं. तो मनात म्हणाला, आपल्या जननीला किती यातना सोसायला लागत आहेत. हनुमानाने झाडावरून रामाचे नाव घेत सीतामातेला दर्शन दिलं. सीता थोड्या घाबरल्या. तू कोण? हनुमान हात जोडून म्हणाले, मी प्रभू श्रीरामांचा दूत आहे. ते तुम्हाला परत न्यायला येणार आहेत. सीतामातेला आनंदाश्रू आले. त्यांनी हनुमानाला आपल्या चूडामणी म्हणजेच माथ्यावरील अलंकार दिला आणि म्हणाल्या, हे रामाला देऊन सांगा, मी त्यांची वाट पाहत आहे. सीतामाताला भेटून परत जाण्याआधी हनुमानाने लंकेत रामाचे सामर्थ्य दाखवायचे ठरवलं. त्यांनी अशोक वाटिकेत राक्षसांचा नाश केला. रावणाचा पुत्र अक्षय कुमारांचा वध केला. शेवटी रावणाच्या सैनिकांनी त्यांना पकडलं. रावणानं त्याच्या शेपटीला आग लावली, पण हनुमानाने ती आग संपूर्ण लंकेत पसरवली. लंका जळत असताना हनुमान म्हणाले, लंकेतलं सोनं काही कामाचं नाही. राम नामाशिवाय कोणीही वाचणार नाही. हनुमान परत रामाकडे गेले. त्यांनी चूडामणी दाखवली आणि सीतेचा संदेश दिला. रामांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. ते म्हणाले, हनुमाना, तू केवळ माझा दूत नाहीस, तू माझा परिवार आहेस. यामधून आपण बोध काय घेतला? भक्ती, धैर्य आणि प्रामाणिकपणा असेल तर कितीही मोठं कार्य यशस्वी होतं. हनुमान हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. रामकृष्ण हरी.